हाय फ्रेंड्स, तुम्ही पाहता इथे मस्त अशी चिकन थाळी. तर बघा, चिकन रस्सा आणि चिकन सुक्का या थाळीमध्ये तुम्हाला दिसत आहे. तर पाहायचंय का कसं बनवलंय ते? तर चला, व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तर आज सकाळीच आमच्याकडे आणलं होतं चिकन. तर चिकन पहिलं मी छान असं 2-3 वेळा पाण्यामध्ये धुवून घेते. चिकन धुवून झाल्यानंतर मी इथे लिंबू पिळलं, त्यानंतर मीठ, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, हळद, लाल मसाला हे सर्व साहित्य लावून मी त्या चिकनला छान असं लावून ठेवलं. 2 तासासाठी मॅरिनेट करून ठेवून दिलं. त्यानंतर मी इथे वेगळ्या प्रकारे आज ट्राय करते वाटण. त्यासाठी मी इथे कांदा गॅसवर भाजून घेते. नंतर सुकं खोबरं आणि लसूण त्या तिन्ही गोष्टी मी गॅसवर भाजून घेतल्यात आणि त्या मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेते. तर अशा प्रकारे काळा मसाला तयार झाला. आता मी चिकन सुक्का बनवायला घेतलाय. तर पॅनमध्ये तेल टाकलंय. बारीक चिरलेला कांदा टाकलाय. कांदा छान भाजल्यानंतर मी इथे टाकलाय बारीक चिरलेला टोमॅटो. कांदा टोमॅटो छान असं शिजल्यानंतर मी इथे टाकलेत मसाले, हळद, लाल मसाला, आलं लसूण पेस्ट आणि गरम मसाला. हे सगळं परतल्यानंतर इथे टाकलंय वाटण आणि त्यानंतर मी मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं. चिकन छान असं त्या मसाल्यामध्ये परतून घेतल्यानंतर मी इथे ठेवणार आहे, झाकण ठेवून वाफ येणार आहे. तर एक वाफ आल्यानंतर आपण चिकन शिजण्यासाठी इथे टाकते थोडंसं पाणी. आणि बघा चिकनला छान अशी उकळी आलेली आहे. म्हणजे चिकन आपलं शिजत आलेलं आहे. पण आपल्याला ते चिकन सुकवायचं आहे आणि इथे मी टाकले कोथिंबीर. आणि इथे चिकन सुक्का तयार. बघा किती छान असं झालंय आणि चवसुद्धा खूप सुंदर आली आणि सुगंधसुद्धा दरवळतोय. तर इथे चिकन सुक्का तयार झालेला आहे. तर आता आपण बनवायला घेऊया चिकन रस्सा. त्यासाठी मी इथे एक कढई गॅसवर ठेवली. त्यानंतर तेल टाकलं. त्यानंतर कांदा, मसाले टाकले. हळद, तिखट, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट हे सर्व साहित्य मी छान तेलात परतून घेते आणि इथे टाकते टोमॅटो प्युरी. बघा किती छान असा लाल रंग आलेला आहे. तर हे सगळं छान परतल्यानंतर जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं त्यातलं जे निम्मं चिकन शिल्लक होतं ते मी यामध्ये टाकून छान असं परतून घेते आहे. तर हे चिकनसुद्धा मी वाफ काढण्यासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेते. तर बघा त्याला एक वाफ आले. त्यानंतर आता मी चिकन शिजण्यासाठी इथे टाकते पाणी आणि पुन्हा एकदा एक उकळी काढून घेऊया आपण. तर छान चिकन शिजलंय आणि त्यानंतर जे वाटण इथे शिल्लक होतं ते मी यामध्ये टाकून घेते. तर बघा चिकनला छान अशी उकळी आली आहे म्हणजेच इथे चिकन आपलं छान शिजलंय. तर त्यानंतर मी इथे टाकते चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर टाकते इथे मी कोथिंबीर. अशा प्रकारे आपला चिकन रस्सा सुद्धा तयार झालेला आहे. तर चिकन सुक्का आणि चिकन रस्सा दोन्ही रेसिपी आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. तर या दोन्ही रेसिपी तुम्ही चपाती, भाकरी, ब्रेड किंवा भात कशासोबतही खाऊ शकता. तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर आता मी इथे थाळी तयार करत आहे. तर ताटामध्ये मी इथे भात लावून घेतलाय. कांदा, लिंबू, चिकन सुक्का आणि चिकन रस्सा इथे ठेवून घेतलाय. बघा थाळी कशी दिसते छान. या जेवायला. बाय.